ठीक आहे. प्रथमा आणि द्वितीय विभक्ती नंतर पुढची विभक्ती ती तृतीय विभक्ती. आणि त्याचं कोरिलेशन असतं करणकारक सोबत. आपण कारक आणि विभक्ती दोन्ही गोष्ट रिलेट करून अभ्यास करतोय. आधी जे सूत्र दिलेलं आहे ते करणकारकचं सूत्र दिलेलं आहे. सूत्र काय आहे? साधकतमम करणम. काय म्हटलेलं आहे? साधकतमम करणम. आता त्याची वृत्ती ना त्याच्यावरून कळेल की नेमकं त्या सूत्राला म्हणायचं काय. साधकतमम करणम म्हणजे नेमकं काय म्हणायचंय. तर वृत्ती दिलेली आहे, क्रियासिद्धौ प्रकृष्टोपकारकम करणसंज्ञम स्यात्. क्रियेच्या सिद्धीमध्ये जे सगळ्यात महत्त्वाचं असं कारण असतं त्याला करणकारक म्हणतात. क्रियासिद्धौ प्रकृष्टोपकारकम करणसंज्ञम स्यात्. म्हणजे क्रियेचं साधन म्हणू शकतो आपण त्याला. क्रियेचं जे साधन असतं ना त्याला करण असं म्हणतात. सगळ्यात आणि ते पण साधन कसं असलं पाहिजे? महत्त्वाचं साधन, की त्या साधनाने क्रिया घडलेली असेल असं साधन. त्यावेळेस त्याला आपण करण म्हणणार. जसं एक वाक्य बघा, रामः बाणेन रावणं हत. रामः बाणेन रावणं हन्ति. किंवा मग हतवान, भूतकाळ करण्यासाठी त्याला हतवान घेऊ. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की रामाने बाणाने रावणाला मारले. आता इथे मारणे ही क्रिया घडलेली. मारणे या क्रियेमध्ये ज्यावेळेस ती क्रिया घडली त्यावेळेस वेगवेगळे साधनं वापरले गेले. म्हणजे हाताने सुद्धा मारण्याची क्रिया घडलेली आहे. त्याच्यामध्ये धनुष्य होता, धनुष्य सुद्धा मारण्याची क्रियेमध्ये सामील होता. नंतर बाण सुद्धा मारण्याच्या क्रियेमध्ये त्या ठिकाणी पार्टिसिपेट होता. मग आपण फक्त बाण शब्दाचीच तृतीया घेतली. धनुष्याला तिथे उल्लेख नाही केला किंवा ज्या हाताने तो बाण चालवला गेला त्या हातांचा तिथे उल्लेख नाही केला. फक्त बाणाचा उल्लेख त्या ठिकाणी केला आणि त्याची तृतीया घेतली. का? कारण की मारणे ही जी क्रिया घडत होती त्याचं सगळ्यात महत्त्वाचं साधन काय होतं? तर बाण. बाणानेच तो रावण त्या ठिकाणी मेला. म्हणजे बाणाद्वारेच ती मारणे ही क्रिया परिपूर्ण झाली. म्हणून आपण सगळ्यात महत्त्वाचं जे साधन असतं कार्य करताना, सगळ्यात महत्त्वाचं जे साधन असतं त्याला करणसंज्ञा प्राप्त होते आणि त्याला आपण तृतीय विभक्तीमध्ये घेतो. करणसंज्ञा देऊन त्याची आपण तृतीय विभक्ती करतो. इथे करणसंज्ञा कशाला प्राप्त झाली? बाण शब्दाला प्राप्त झाली. म्हणून बाण हा त्या ठिकाणी करणसंज्ञक झाला. मारणे. राम बाणाने रावणाला मारतो किंवा रामाने बाणाद्वारे रावणाला मारले. तर ह्या ठिकाणी मारणे ह्या क्रियेमध्ये बाण हा करणसंज्ञक होता. म्हणून त्या ठिकाणी त्याची तृतीया घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं साधन असल्यामुळे त्याला तृतीया किंवा करणसंज्ञा ही प्राप्त झाली. तर हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. सगळ्यात क्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं साधन जे असतं त्याला करणसंज्ञा प्राप्त होते. दुसरं सूत्र आहे कर्तृकरणयो तृतीया. कर्तृकरणयो तृतीया. या ठिकाणी ना तृतीय विभक्ती कशाची करायची त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. कोणत्या कोणत्या गोष्टींची तृतीय विभक्ती होईल. एक तर आपण इथे वरतीच बघितलं करणसंज्ञक. आपण बाणेनं तृतीय विभक्तीमध्ये करणसंज्ञक जो पण शब्द असतो त्याची तृतीया करणार म्हणजे करणयो तृतीया. करणसंज्ञक शब्दाची तृतीया करायची हे स्पष्ट होतं. दुसरं म्हटलेलं कर्तृ. आता ज्यावेळेस सूत्र म्हणतात सूत्रामध्ये कर्तृकरणयो तृतीया असं म्हटलेलं आहे. म्हणजे कर्ता आणि करण याची तृतीया करायची असं म्हटलेलं आहे. आता इथे घोळ काय होईल? आपण कर्तासाठी काय बघितलं होतं आधी? कोणती विभक्ती बघितली ती? प्रथम विभक्ती बघितली ती, बरोबर.
आणि आता यांनी इथे काय म्हणतायत की कर्तृकरणीय तृतीया म्हणजे करणकारकाची तृतीया करायची. हे आपल्याला कळालं की करणकारकाची तृतीया करायची आणि आपण तेच कन्सिडर करतो की ज्या ठिकाणी तृतीया विभक्ती आली त्या ठिकाणी आपण त्याला करणकारक म्हणणार. पण आणखीन एक गोष्ट त्यांनी काय सांगितली, कर्तृ म्हणजे कर्त्याची सुद्धा त्या ठिकाणी तृतीया करायची. कर्ता कारकाची पण आणि करणकारकाची पण. पण आता कर्ता कारकाची तृतीया कधी तृतीया होईल आणि कोणत्या वेळेस प्रथमा विभक्ती होईल याचा एक नियम आहे. त्याच्यावरून तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. कोणत्या वेळेस कर्ता तृतीया विभक्तीत राहील आणि कोणत्या वेळेस कर्ता प्रथमा विभक्तीत राहील. एक सगळ्यात आधी एक लक्षात ठेवा, करणकारकाची तृतीया विभक्ती होते. हा एक नियम आहे. करणकारकाची तृतीया विभक्ती. दुसरं काय आहे की अनुक्त कर्त्याची तृतीया. आता कर्त्याची तृतीया होते पण कोणता कर्ता असला पाहिजे, तो अनुक्त कर्ता. अनुक्त कर्ता म्हणजे कर्मणी वाक्यातील कर्ता. आता ज्यावेळेस तुम्ही वाच्यप्रयोग शिकणार, वाच्यप्रयोग हा जो टॉपिक आहे संस्कृतमधला, तो ज्यावेळेस शिकणार तर त्यावेळेस 2 प्रयोग असतात. कोणत्याही वाक्याचे 2 प्रकार असतात, कर्तरी वाक्य आणि कर्मणी वाक्य. आता कर्मणी वाक्य जे असतं ना त्याच्यामध्ये कर्ता हा तृतीया विभक्तीमध्ये असतो. कर्मणी वाक्यातला कर्ता हा तृतीया विभक्तीत असतो आणि त्यामुळे ज्यावेळेस कर्मणी वाक्य असतं त्यावेळेस तृतीय विभक्ती कर्त्याची करायची असते. जसं कर्मणी वाक्य एखादं बघा, हे एक वाक्य बघा. आता जसं आपण राम बाणेनं रावण म्हणती ते बघितलं ना, तेच वाक्य आणखीन याच्यात बघू आपण. कर्मणी प्रयोगात बघू, रामेन बाणेन रावणम हतः. इथे रावणम नाही ना, रावण येईल. रामेन बाणेन रावण हत. आता हे जे वाक्य आहे याच्यामध्ये दोन्ही गोष्टी येऊन गेल्या. करण पण येऊन गेलंय, कर्ता पण येऊन गेलेलं आहे. तर बाणेन हे काय आहे क्रियेचं, बाणेन हे क्रियेचं काय झालं, मारणे ही क्रिया घडते ना. मारणे ही क्रिया कशाद्वारे घडते, बाणाद्वारे. म्हणजे बाण ही क्रियेचं काय झालं, साधन. क्रियेचं साधन, क्रिया घडण्याचं उपकरण किंवा साधन काय झालं, बाण. म्हणून बाण या शब्दाला कोणती संज्ञा प्राप्त होईल, क्रियेचं साधन असतं त्याला कोणती संज्ञा प्राप्त होते, वरती बघितलं ना आपण, सगळ्यात महत्वाचं जे साधन असतं त्याला काय म्हटलं जातं, करण संज्ञा प्राप्त होईल बाण शब्दाला. सगळ्यात महत्वाचं क्रिया करताना सगळ्यात महत्वाचं जे साधन असतं ते असतं करण. म्हणून बाण शब्दाला करण संज्ञा प्राप्त होईल. करण संज्ञा प्राप्त झाली म्हणून बाण शब्द तृतीयामध्ये आला. दुसरं इथे रामेन, राम या ठिकाणी काय आहे, कर्ता आहे. आता कर्ता जर का आहे तर आपण जो आधी अभ्यास केलेला आहे त्याच्यानुसार कर्ता कोणत्या विभक्तीत असला पाहिजे, प्रथमा विभक्तीत. पण आता इथे कर्ता कोणत्या विभक्तीत आहे, तृतीयामध्ये. आता इथला कर्ता का बरं तृतीया विभक्तीमध्ये, कारण की हे वाक्य कर्मणी वाक्य आहे. आता कर्मणी वाक्य कसं ओळखायचं, तर ह्या ठिकाणी हे जे हतः हे जे क्रियापदाच्या जागी हा प्रत्यय वापरला आहे, त प्रत्ययुक्त शब्द आहे किंवा कृदंत आहे, तर तो कर्मणी कृदंत आहे, कर्मणी भूतकाळवाचक कृदंत आहे. त्याच्यामुळे हे वाक्य कर्मणी ठरलं आणि कर्मणी वाक्यातील कर्ता हा तृतीया विभक्तीत असतो. म्हणून रामेन तृतीया विभक्तीत आला. आता हे आपल्याला करण आणि कर्ता दोन्ही एका वाक्यात घ्यायचं होतं म्हणून हे वाक्य बघितलं. दुसरं आणखीन एक वाक्य बघा, त्याच्यामध्ये फक्त आपण कर्ता तृतीया विभक्तीत बघू. जसं लेखकेन लेखः लिख्यते.
आता याच्यामध्ये आपण काही हे घेतलेलं नाही, करण नाही घेतलं आपण. आता याच्यामध्ये हे वाक्य याच्यामध्ये कर्ता कोण आहे? लेखक. लेखक. लेखक कर्ता आहे. कोणत्या विभक्तीमध्ये आला? विभक्ती कोणती आली? तृतीया विभक्ती आली, बरोबर. आता कर्ता आहे तरी सुद्धा तो तृतीया विभक्तीत आलेला आहे. कारण काय? वाक्य कोणतं आहे? वाक्याचा प्रयोग कोणता आहे? कर्मणी. कर्मणी प्रयोग. ज्यावेळेस वाच्य प्रयोग शिकणार ना त्यावेळेस आणखीन जास्त क्लिअर होईल कर्मणी प्रयोग कसा असतो आणि कर्तरी प्रयोग कसा असतो. जर काहीच नसेल समजत कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा तर सिंपल या ठिकाणी बघायचं, लिख धातू जो आहे, लिख धातू लिखती असा चालतो, पण या ठिकाणी य लागून त्याला आत्मनेपदाचे प्रत्यय लागले, त्याच्यामुळे लिख्यते, पठ्यते किंवा गम्यते अशी जर का रूप राहिले तर ते कर्मणी वाक्याची रूप असतात. त्याच्यावरून पण कळतं. आता लेखकेन हे तृतीया विभक्तीत आहे. लेखकेन तृतीया विभक्तीत आहे, मग याचं कारक कोणतं लिहिणार? तृतीया विभक्तीचं कारक तृतीया विभक्तीत आहे ना. आपण आतापर्यंत आपण काय विचार केलेला आहे की विभक्तीनुसार आपण कारक लिहायचं. प्रथम विभक्तीमध्ये शब्द राहिला तर त्याचं कारक लिहायचं कर्ताकारक, द्वितीय विभक्तीमध्ये राहिला तर कर्मकारक, तृतीय विभक्तीमध्ये राहिला तर त्याचं आपण आता करणकारक आलेले तिसरं म्हणून करणकारक. पण आता इथे शब्द लेखकेनं हा तृतीय विभक्तीत आहे, मग याचं कारक काय लिहिणार? कर्ताकारक का करणकारक? करण. करणकारक का कर्ताकारक? लेखकेनं काय क्रियेचं साधन आहे का कर्ता आहे? करता. कर्ता आहे. करता. मग कारक काय येईल त्याचं? कर्ताकारक. कर्ताकारक. त्याचं कारक कर्ताकारकच येईल. का बरं? कारण की वाक्य कोणतं आहे? वाक्याचा प्रकार कोणता आहे? कर्मणी वाक्य. कर्मणी वाक्य. हे लक्षात ठेवा. आपण सिंपल रूल काय अप्लाय करतो की जी विभक्ती आहे त्याच्यानुसार कारक घ्यायचं. आत्तापर्यंत हाच रूल अप्लाय करत होतो आणि मागच्या जेवढ्या युनिव्हर्सिटी झाल्या त्याच्यामध्ये हाच रूल अप्लाय करून त्या ठिकाणी लिहिलं जात होतं. तृतीय विभक्ती आली तर करणकारक लिहायचं डायरेक्ट. पण लास्ट युनिव्हर्सिटीमध्ये एक क्वेश्चन असा आला होता जिथे कारक आपल्याला एसीक्यू येतो आणि तिथे अंडरलाईन केलेल्या शब्दाचं कारक ओळखायचं आणि अर्थ लिहायचा असतो. तर आत्तापर्यंत असा क्वेश्चन नव्हता आलेला, बट लास्ट युनिव्हर्सिटी जी झाली त्याच्यामध्ये क्वेश्चन आलेलं होतं की हे वाक्य कर्मणी वाक्य दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये जे कर्ता होता तृतीय विभक्तीतला, आता कर्मणी वाक्य तर ऑब्व्हियसली कर्ता तृतीय विभक्तीत राहील, तर त्याला अंडरलाईन केलेलं होतं आणि कारक विचारलेलं होतं. तर मोस्ट ऑफ मुलांची चूक काय झाली, त्यांनी विभक्ती बघितली आणि कारक लिहिलं करणकारक आणि तिथे मार्क चुकला. कारण की स्पष्टपणे काय म्हटलेलं आहे, करणकारकाची तृतीय विभक्ती होते आणि अनुक्त कर्त्याची तृतीय विभक्ती होते. मग आपल्याला लक्ष काय द्यायचं आहे, वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, तृतीय विभक्ती असताना वाक्य कोणत्या प्रकारचं आहे ते लक्ष द्यायचं. आणि वाक्याचा अर्थ पण लावतो ना आपण, वाक्याचा अर्थ लावताना पण विचार करायचा की ते जे तृतीय विभक्तीमधला शब्द आहे तो साधन आहे, म्हणजे क्रियेचं साधन आहे का मग तो कर्ता आहे, ते पण विचार करायचा. ठीक आहे. ही कन्सेप्ट क्लिअर झाली. कुठे तृतीय विभक्तीतला शब्द कर्ता राहणार आणि कुठे तृतीय विभक्तीतला शब्द करण राहणार हे कळालं सगळ्यांना. ठीक आहे, एक लक्षात घ्या. 2 वाक्य बघू आपण सोबत एकाच वेळेस कंपॅरिझनने. सगळं वरचं काढून टाका. हे एक वाक्य राहू द्या, लेखकेन लेखः लिख्यते. आता याचंच आणि आणखीन एक वाक्य बघा, बालकः
कंदुकेन क्रीडती. कंदुक म्हणजे चेंडू. हे दोन वाक्य आहेत आपल्याकडे. बालकः कंदुकेन क्रीडती आणि लेखकेन लेख लिख्यते. तर ह्या दोन वाक्यांमध्ये दोन वेगवेगळे शब्द तृतीय विभक्तीत आहे. वरच्या वाक्यात लेखकेन शब्द तृतीयामध्ये, खालच्या वाक्यात कंदुकेन शब्द तृतीयामध्ये. तर आता जे आपण दुसरं खालचं वाक्य आहे, बालकः कंदुकेन क्रीडते, याच्यामधलं कंदुकेन हा शब्द पण तृतीयामध्ये, लेखकेन लेख लिख्यते याच्यामध्ये लेखकेन हा शब्द पण तृतीयामध्ये. तर वरच्या लेखकेन शब्दाचं कारक कोणतं येईल आणि खालच्या कंदुकेन शब्दाचं कारक कोणतं येईल. तर खालचं जे वाक्य त्याचा अर्थ होतो बालक चेंडूने खेळतो. आणि वरच्या वाक्याचा अर्थ होतो लेखकाद्वारे लेख लिहिला गेला किंवा लेखकाद्वारे लेख लिहिला जातो. दोन्ही याचं कारक सांगा मला. लेखकेनचं कारक कोणतं येईल आणि कंदुकेन. आधी खालच्याचं कारक सांगा. कंदुकेनचं कारक कोणतं येईल? करणकारक. करणकारक. आणि लेखकेनचं कारक कोणतं येईल? कर्ताकारक. कर्ताकारक. आता कंदुकेनचं कारक करणकारक का बरं घेतलं? तो साधने आहे. क्रियेचं साधन आहे. आणि लेखकेनचं कारक कर्ताकारक का बरं घेतलं? तो कर्ता आहे. लिख्यते ही जी क्रिया घडते ती त्या लेखकामुळे घडते, म्हणून आपण त्याला कर्ता घेतलं. ठीक आहे, क्लिअर झालं? ही गोष्ट क्लिअर झाली सगळ्यांना? आता ज्यावेळेस असा फिरवणारा क्वेश्चन जरी आला युनिव्हर्सिटीमध्ये, तरी तो सॉल्व करता आला पाहिजे. आतापर्यंत आपण एकच नियम चालवत होतो की विभक्ती बघायची आणि विभक्तीनुसार कारक लिहायचं. आता हा नियम आधी पण होता, आधी नव्हता असं नाही आहे, आधी पण होता, आधी पण सांगितला जायचा, पण आपण त्याच्यावरती क्वेश्चन्स यायचे नाही म्हणून जास्त विचार करायचा नाही. पण आता मागच्या वेळेस तो क्वेश्चन आला म्हणून हे लक्षात ठेवा आता. ठीक आहे, म्हणजे युनिव्हर्सिटी असं सुद्धा क्वेश्चन विचारू शकते. आतापर्यंत नव्हती विचारत, पण मग लास्ट युनिव्हर्सिटीमध्ये हा क्वेश्चन विचारलेला होता. ठीक आहे, दोन गोष्टी. प्रथम विभक्तीचं कारक कोणतं येतं? कर्ताकारक. द्वितीय विभक्तीचं कारक कोणतं येणार? कर्मकारक. तृतीय विभक्तीमध्ये दोन कारक बघितले आपण. तृतीय विभक्तीमध्ये जर का क्रियेचं साधन असेल तर कारक कोणतं येणार? करणकारक. आणि तृतीय विभक्तीमध्ये तृतीय विभक्ती दिलेली शब्दाची पण वाक्य कर्मणी आहे, तर कर्मणी वाक्य कर्ता. ठीक आहे. मोस्टली क्वेश्चन्स हे करणकारकचेच असतात. एखादा असा क्वेश्चन विचारू शकतात, म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आता नंतर पुढे येतं उपपद विभक्ती. याची तृतीय विभक्तीची उपपद विभक्ती. उपपद विभक्ती म्हणजे अदर दॅन हे जे कारक बघतोय आपण त्याच्या व्यतिरिक्त आणखीन कुठे कुठे तृतीय विभक्ती अप्लाय होते त्याचे नियम म्हणजे उपपद विभक्ती. पहिला नियम काय आहे उपपद विभक्तीचा? जर शरीराच्या एखाद्या अंगामध्ये विकृती असेल तर त्या विकृती दर्शवण्यासाठी त्या विकृतीवाचक अंगाची किंवा विकृतीचा तो जो विकृत झालेला अंग आहे तो ज्या शब्दाने दाखवला जातोय त्याची तृतीय विभक्ती घ्यायची. जसं सह कर्णेन बधिरः अस्ति. कर्णेन बधिरः, कानाने बधीर. कर्णेन बधिर, बधीर शब्द हा, बधीर ही विकृती कानाची असते म्हणून कर्ण शब्दाची तिथे तृतीय विभक्ती आली. तेच जर का अंध सांगायचं आहे आपल्याला, तो डोळ्याने आंधळा आहे, तर काय येणार तिथे? विकृतीवाचक अंग कोणत्या विभक्तीमध्ये येणार?
तृतीया. तृतीय विभक्तीमध्ये. आपल्याला काय दाखवायचं? डोळ्याने आंधळा. तर मग ते कसं दाखवणार संस्कृतमध्ये? डोळ्या शब्द काय? नेत्रेन. नेत्र. नेत्रेन. पुढे विकृती कोणती? अंध. नेत्रेन अंधः. नेत्रेन अंधः. किंवा नेत्राला शब्दाला आणखीन दुसरे शब्द आहेत बाकीचे. नयन शब्द आहे. चक्षु. फक्त चक्षु जर का घेतलं तर त्याची विभक्ती गुरुप्रमाणे होईल. नयन घेतलं तर नयनेनं होईल, नेत्र घेतलं तर नेत्रेनं होईल, पण चक्षु जर का घेतलं तर त्याची तृतीया कशी होईल? गुरु शब्दाने झाला ना तुमचा. चक्षुना. चक्षुना. चक्षुना होईल. आता हे आपण एक एकच डोळ्याची विकृती बघतोय म्हणून आपण नेत्रेन, चक्षुना, नयनेन असं बघितलं. तेच जर का 2 डोळ्यांचे बघितले तर द्विवचन घ्यावं लागलं असतं. तर हे लक्षात ठेवायचं तिथे. ठीक आहे. जसं नेत्रेन अंध, तसंच जर मुक्का असेल, मुक्का सांगायचं आहे तर आपण कशाने मुक्का सांगू? वाचा. वाचया मुकः. वाणीने मुक्का. वाचया मुकः. कर्णेन बधिरः. नेत्रेन अंधः. नंतर खंज. खंज म्हणजे लंगडा. पादेन खंजः. नंतर जर का हाताने पंगू असेल तर काय म्हणणार आपण त्याला? हातासाठी शब्द काय संस्कृतमध्ये? हस्त. आणि पंगू. तृतीया काय येईल हस्ताची? हस्तेन पंगू. तर ज्या ठिकाणी शरीराच्या एखाद्या अंगात विकृती दाखवायची असेल तर त्यावेळेस विकृती अंगाच्या वाचक शब्दाची तृतीय विभक्ती करायची. जसं कर्णेन बधिरः, नेत्रेन अंधः वगैरे. नंतर दुसरा नियम आहे पृथक. विना, नाना इत्यादी शब्दांचे योगे द्वितीया, तृतीया आणि पंचमी करायचे. पृथक म्हणजे वेगवेगळं. विना आणि नाना. नाना म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे. यांच्या योगे द्वितीय, तृतीय, पंचमी विभक्ती करायची. यांच्यापैकी कोणती एक विभक्ती द्वितीय, तृतीय, पंचमी? जसं जलेन विना जीवनम नास्ति. पाण्याशिवाय जीवन नाही. नंतर किम, कार्यम, अर्थः, प्रयोजनम आणि अलम यांच्या योगे तृतीय विभक्ती होते. किम म्हणजे भूषणैहि किम. भूषणैहि म्हणजे अलंकार असतील किंवा वेगवेगळे अलंकार, त्यांच्याने काय असं म्हणायचं. किंवा किम हा आपण प्रश्न विचारायचा असतो त्यावेळेस सुद्धा तृतीय विभक्तीचा वापर करतो, किम शब्द वापरून. नंतर अलम शब्दाच्या योगी तृतीय विभक्ती वापरतो आपण. जसं अलम विवादेन, अलम रोदनेन. तर अलम शब्द इथे पण येतो, अलम शब्द चतुर्थीमध्ये पण येतो. पण ज्यावेळेस बस झालं, इनफ ह्या अर्थाने अलम घ्यायचंय त्यावेळेस आपण तृतीय विभक्ती घेणार त्याच्या पुढे. अलम रोदनेन, अलम विवादेन. बस झालं, इनफ क्राईंग, इनफ क्वारलिंग असं ज्यावेळेस म्हणायचं आहे त्यावेळेस आपण अलम शब्द वापरणार तृतीय विभक्तीमध्ये. म्हणजे अलम शब्दाच्या पुढचा शब्द तृतीयामध्ये घेणार. अलम विवादेन, अलम रोदनेन. इनफ. इनफ या अर्थाने घेणार अलम. नंतर कार्यमसाठी तृतीया. पाषाणेन अपि सेतु कार्यम भवति. पाषाणाद्वारे देखील सेतूचं कार्य होईल. ज्या साधन त्या ठिकाणी दाखवलेले म्हणून पाषाण शब्दाची पण तृतीया झाली. कार्य, ज्या गोष्टीने कार्य घडतंय त्याची तृतीया. नंतर हे चौथा नियम आहे सह, साकम, सार्धम, समम ह्या शब्दांच्या योगे तृतीय विभक्ती होते. सह, साकम, सार्धम, समम ह्या शब्दांच्या योगी तृतीया.
हे सगळे सारख्या अर्थाचे शब्द आहेत. सह म्हणजे सोबत, साकम म्हणजे सोबत, सार्धम म्हणजे पण सोबत. लक्ष्मण रामेन सह वनम गतवान. राम शब्दाची तृतीय विभक्ती घेतली सह अव्ययामुळे. हे आपण अव्यय प्रकरणामध्ये पण बघितलं तर सह अव्यय योगे तृतीय विभक्ती होते. लक्ष्मण रामेन सह वनम गतवान. लक्ष्मण रामासोबत वनामध्ये गेला. रामेन सह. नंतर पिता पुत्रेन सह ग्रामम गतवान किंवा ग्रामम गच्छति. तर ह्या ठिकाणी पण ज्याच्या सोबत जायचंय त्याची तृतीया, म्हणून पुत्र शब्दाची तृतीया. सह अव्यय आले असता ज्याच्या सोबत जायचंय त्याची तृतीया. सह, साकम, सार्धम, समम हे सगळे एकाच अर्थाचे अव्यय आहेत. ठीक आहे, इथपर्यंत कळलं. तृतीय विभक्ती कळली सगळ्यांना. तृतीय विभक्ती आणि करणकारक कळलं सगळ्यांना. तृतीय विभक्तीचं कारक कोणतं राहणार? करण. करणकारक. आणि जर का वाक्य कर्मणी असेल तर करता. हे नियम लक्षात ठेवायचं. विना अव्यययोगी कोणकोणते येतात विभक्ती? द्वितीय, तृतीय आणि पंचमी. द्वितीय, तृतीय, पंचमी. इथे आलं. सह, साकम, सार्धम यांच्या योगी कोणती विभक्ती येणार? तृतीय. सह आल्यावरती कोणत्या शब्दाची तृतीया करणार जर का सह वापरलेलं असेल तर? ज्याच्यासोबत जायचे आहे. ज्याच्या सोबत जायचं त्याची तृतीया. नंतर विकृती असेल तर कोणत्या शब्दाची तृतीया होईल? ज्या अंगाची विकृती असेल. ज्या अंगाची विकृती, ते अंग ज्या शब्दांना दाखवून आपण तो तृतीयामध्ये घेणार. नंतर पुढची विभक्ती येते चतुर्थी विभक्ती. चतुर्थी विभक्ती आणि संप्रदानकारक. आता चतुर्थी विभक्तीचं सूत्र काय आहे? कर्मणा यम अभिप्रेती स संप्रदानम. आता इथे संप्रदानचं सूत्र दिलेलं आधी. संप्रदान कशाला म्हणणार ते दिलेलं आहे. संप्रदानम कर्मणा यम अभिप्रेती सह संप्रदानम. आता कर्मणा यम अभिप्रेती म्हणजे काय? तर कर्माद्वारे जो प्राप्त करतो त्याला संप्रदान संज्ञा प्राप्त होते. आता कोणत्या कर्माद्वारे? तर त्याची वृत्तीमध्ये त्याचं हे दिलेलं आहे की दानस्य कर्मणा. दानाच्या कर्माद्वारे जो प्राप्त करतो त्याला संप्रदान संज्ञा प्राप्त होते. दानस्य कर्मणा यम अभिप्रेती सह संप्रदान. दानक्रिया घडत असताना ज्याला दान मिळतं, यम अभिप्रेती. अभिप्रेती म्हणजे जो प्राप्त करतोय, जो मिळवतोय त्याला संप्रदान संज्ञा येणार आहे. दानाची क्रिया घडत असताना ज्याला दान दिलं जातं त्याची संप्रदान संज्ञा होईल. जसं वाक्य बघा इथे, विप्राय गाम ददाती. या वाक्यामध्ये विप्र शब्दाची चतुर्थी विभक्ती झाली, म्हणजेच त्याला संप्रदान संज्ञा प्राप्त. तेच सूत्र पुढे दिलेलं आहे की संप्रदान संज्ञा ज्याला प्राप्त होणार त्याची चतुर्थी विभक्ती करायची. चतुर्थी संप्रदाने, या शब्दाला संप्रदान संज्ञा येते त्याची चतुर्थी विभक्ती करायची. संप्रदान कोणाला प्राप्त होईल? तर दान कर्मामध्ये जो प्राप्त करतोय, ज्याला दान मिळतंय त्याची संप्रदान संज्ञा होणार आणि संप्रदान संज्ञक शब्दाची चतुर्थी विभक्ती करायची. पुढचं सूत्र चतुर्थी संप्रदाने, संप्रदान संज्ञक शब्दाची चतुर्थी विभक्ती करायची. जसं उदाहरण बघा, विप्राय गाम ददाती. या ठिकाणी विप्र शब्द ब्राह्मणाला गाय देतो. आता ह्या वाक्यामध्ये गाय देणे, गायचं दान होतंय. गायचं दान कोणाला मिळतंय? दान कोणाला मिळतंय? दान कोण प्राप्त करतोय? ब्राह्मण. ब्राह्मणला शब्द विप्र, म्हणून विप्र शब्द हा संप्रदान संज्ञक झाला. आणि त्याची विभक्ती कोणती घेतलेली आहे? विप्र शब्दाची कोणती विभक्ती तिथे? विप्राय. कोणती विभक्ती ती? चतुर्थी. चतुर्थी. हे लक्षात ठेवायचं. चतुर्थी संप्रदाने, संप्रदान संज्ञक शब्दाची चतुर्थी. नंतर हे जे सूत्र आहे पुढचं, नमः स्वस्ती स्वाहा स्वदा अलम वषट योगाच्च.
आता हे सूत्र आहे ना उपपदी विभक्तीचं सूत्र आहे एक प्रकारचं, फक्त त्यांनी आपल्या सूत्राच्या याच्यामध्ये घेतलेलं आहे ते. उपपदी विभक्तीच्याच याच्यात येतं ते, मोडलं जातं, फक्त सूत्र दिलेलं आहे म्हणून आपण सूत्र म्हणून त्याला कन्सिडर करणार. नमः, स्वस्ती, स्वाहा, स्वधा, अलम आणि वषट हे शब्द ज्यावेळेस असतील त्यावेळेस त्याच्याशी संबंधित पदांची चतुर्थी विभक्ती करायची. जसं नमः शब्द आला तर नमः म्हणजे हरीला नमस्कार असो, नमस्कार करणे, तर ज्याला नमस्कार करणार आहे आपण त्याची चतुर्थी. आता तुम्ही जेव्हा आपण एखादं मंत्र जर का म्हणणार ज्याच्यामध्ये नमः येतं तर त्यावेळेस त्या ठिकाणी शब्द तो मंत्र बघायचा आणि ज्याला नमस्कार केलेला त्या व्यक्तीचं किंवा त्या देवाचं नाव बघायचं, ते नेहमी चतुर्थीमध्ये राहणार. जसं श्री गणेशाय नमः, याच्यामध्ये गणेश शब्दाची कोणती विभक्ती आलेली आहे? श्री गणेशाय नमः, कोणती विभक्ती आहे? गणेशाय, चतुर्थी सर. चतुर्थी आलेली. तसंच इंद्राय नमः. जिथे जिथे आपण नमः शब्द बघणार त्या त्या ठिकाणी चतुर्थी. गुरुभ्यः नमः, इंद्राय नमः, गणेशाय नमः, शंकराय नमः, सरस्वत्यै नमः, त्या त्या ठिकाणी चतुर्थी विभक्ती येणार नमः शब्दायोगी चतुर्थी विभक्ती. नंतर स्वस्ती, स्वस्ती म्हणजे कल्याण असो, तर ज्याचं कल्याण आपण कल्याण चिंततोय किंवा जे आपल्याला वाटते की त्या व्यक्तीचं कल्याण हो, तर त्याची चतुर्थी. या ठिकाणी प्रजाभ्यः स्वस्ती म्हणजे प्रजेचे कल्याण हो, प्रजेचं कल्याण चिंतलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी प्रजा शब्दाची चतुर्थी. स्वाहा, स्वाहा म्हणजे अर्पण असो, ज्याला अर्पण करायचंय त्याची चतुर्थी. अग्नीला अर्पण करायचंय म्हणून इथे अग्नये स्वाहा, अग्निदेवतेला अर्पण, अग्नीला अर्पण म्हणून अग्नये स्वाहा. तर स्वधा, पितरांना अर्पण, स्वधा म्हणजे पण अर्पण करणे, तर पितृभ्यः स्वधा, ज्याला अर्पण करायचं त्याची चतुर्थी. अलम, आता इथे परत एकदा अलम आला, पण इथला अलम आणि तृतीयामधला अलम हे वेगवेगळे आहेत. इथे जो अलम येतो त्याचा अर्थ होतो एबल टू, कॅपेबल ऑफ, कॅपेबल ऑफ. वरचा जो अलम होता त्याचा अर्थ काय होता? तृतीयामध्ये जे अलम होतं त्याचा अर्थ काय होता? तृतीयामधल्या अलमचा अर्थ काय होता? एवढ्यात बघितलं ना आपण, इनफ. तृतीयामधला अलम होता त्याचा अर्थ होता इनफ आणि याचा अर्थ होतो कॅपेबल ऑफ, दोन वेगवेगळे. इथे जो अलम होतो, वाक्य बघा, दैत्यभ्यो हरिही अलम, म्हणजे हरी हा दैत्यांना हरवण्यासाठी पुरेसा आहे. दैत्य हरी हा दैत्यांना हरवण्यासाठी पुरून उरणारा आहे किंवा हरी दैत्यांना हरवण्यासाठी कॅपेबल आहे हे दाखवण्यासाठी अलम शब्द घेतलेला आहे. आणि वरती तृतीयामध्ये जो अलम आलेला होता तर त्या ठिकाणी तृतीया ज्यावेळेस आपण वापरतो अलमच्या पुढे तर ते असतं की बस झालं, इनफ ह्या अर्थाने वापरतो. अलमचे दोन अर्थ लक्षात ठेवायचे, एक कॅपेबल ऑफ आणि एक इनफ. इनफ म्हणजे बस झालं आणि एक येतं कॅपेबल ऑफ. इनफ हा अर्थ कोणत्या विभक्तीसाठी येणार किंवा इनफ या अर्थाने कोणती विभक्ती वापरणार आपण? तृतीया. तृतीया. आणि पुरून उरणारा किंवा पुरेसा किंवा कॅपेबल ऑफ ह्या अर्थासाठी कोणती विभक्ती घेणार? चतुर्थी. 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 ज्यावेळेस आपण हे दाखवतोय की कॅपेबल आहे किंवा तो पुरेसा आहे तर त्यावेळेस जो कमजोर आहे ना त्याची चतुर्थी घ्यायची. जसं दैत्यभ्यो हरी अलम, इथे हरी हा दैत्यांना हरवण्यासाठी पुरेसा आहे, मग जे हरणारे आहेत त्यांची चतुर्थी घेतली, दैत्य हरणारे म्हणून दैत्य शब्दाची चतुर्थी घेतली. तर वषट इंद्राय, वषट म्हणजे पण अर्पण असो, इंद्राला अर्पण, वषट इंद्राय, इंद्राय वषट. त्या ठिकाणी हे एवढं लक्षात ठेवा, नमः, स्वस्ती, स्वाहा, स्वधा, अलम, वषट योगात चतुर्थी. नंतर ह्या ठिकाणी आणखीन उपपदी विभक्ती दिलेली, चतुर्थी आणखी कुठे कुठे करायची, तर ज्यावेळेस ज्या प्रयोजनासाठी क्रिया केली जाते त्याची चतुर्थी. जसं उत्सवाय शोभनम भवती, सजावट होते पण कशासाठी? उत्सवासाठी, म्हणून उत्सव शब्दाची तिथे चतुर्थी आली, उत्सवासाठी सजावट होत आहे. नंतर रुच, रुच धातू योगे चतुर्थी विभक्ती. रुच ज्यावेळेस धातू वापरला जातोय तर त्यावेळेस ज्याला आवडतं, रुचचा अर्थ होतो आवडणे, तर ज्याला एखादी गोष्ट आवडते त्याची चतुर्थी. ज्याला आवडतं तो शब्द संप्रदान संज्ञकून त्याची चतुर्थी विभक्ती होते. जसं गणेशाय मोदकम रोचते,
गणपतीला मोदक आवडतात. तर ह्या ठिकाणी रुच धातू वापरलेला आहे आणि गणपतीला मोदक आवडतात, गणपतीला आवडतात म्हणून गणपती शब्दाची चतुर्थी घेतली, गणेश शब्दाची तिथे चतुर्थी घेतली. तर रुच धातू योगी ज्याला आवडतं त्याची चतुर्थी विभक्ती होते. नंतर क्रुध, द्रुह्य, ईर्ष, असूय यांचा ज्यावेळेस प्रयोग करतो त्यावेळेस ज्याच्या प्रती राग असेल, ज्याच्या प्रती द्रोह असेल, ज्याच्या प्रती ईर्ष्या, ज्याच्या प्रती असूया त्यांची चतुर्थी. बघा येते क्रुध, पिता पुत्राय क्रुध्यती, पिता मुलावरती रागवतो. किंवा द्रुह्य, दुर्जन मुनये द्रुह्यती, दुर्जन लोक मुनी म्हणजे जे साधू संत आहे त्यांचा द्रोह करतात. किंवा ईर्ष्या, दुर्जन मुनये ईर्ष्यती, दुर्जन साधू संतांची ईर्ष्या करतात. तर ज्याची ईर्ष्या केली जाते, ज्याच्यावर लागवलं जाते, ज्याचा द्रोह केला जातोय त्याची चतुर्थी. नंतर हित आणि सुख यांच्या योगे चतुर्थी, ज्याचं हित आपण चिंततो त्याची चतुर्थी, पुत्राय हितम. नंतर कथ, निवेदय, उपदिश, धारय, स्पृह आणि कल्पते यांच्या योगी चतुर्थी. जसं कथ, कथ म्हणजे एक सांगणे, तर ज्याला सांगितलं जातंय त्याची चतुर्थी. आचार्य भक्ताय भागवत कथाम कथयती, आचार्य भक्ताला भागवत कथा सांगतात, भक्त शब्दाची तिथे चतुर्थी झाली, भक्ताय. स्पृह, स्पृह म्हणजे चाह होणं, स्पृह म्हणजे एखाद्या गोष्टीची इच्छा असणे, तर ज्या गोष्टीची इच्छा केली जाते त्याची चतुर्थी. लोभी धनाय स्पृहती, त्या ठिकाणी लोभी धनाची इच्छा करतो म्हणून धन शब्दाची तिथे चतुर्थी झाली. स्पृह धातुयोगी ज्या गोष्टीची इच्छा केली जाते त्याची चतुर्थी. तर धारय, धारय म्हणजे देणं लागणे, म्हणजे एखाद्याकडून पैसे घेतलेले तर त्याला जे देणं लागतो, तर जो देणं लागतोय त्याची चतुर्थी. जसं विशाल आकाशाय शतम रूप्यकानी धारयती, विशाल आकाशला 100 रुपये देणे लागतो, विशाल आकाशला 100 रुपये देणारे, तर त्या ठिकाणी आकाश शब्दाची चतुर्थी घेतली. नंतर कृते आणि अर्थम यांचा प्रयोग असताना चतुर्थी विभक्ती होते. ते इथे चतुर्थी विभक्ती कारक कोणतं राहणार चतुर्थी विभक्तीचं? संप्रदानकारक. चतुर्थी विभक्तीचं कारक येईल संप्रदानकारक. नंतर धातू बघितले आपण, रुच धातू योगे कोणती विभक्ती येते? चतुर्थी. चतुर्थी. रुच म्हणजे काय? रुच धातूचा अर्थ काय होतो? रुच धातूचा अर्थ काय होतो? आवडणार, आवडते. आवडणे. मग ज्यावेळेस रुच धातूचा वापर करतोय आपण त्यावेळेस कोणत्या शब्दाची चतुर्थी घेणार? ज्याला आवडतं. ज्याला आवडते त्याची चतुर्थी. ठीक आहे. नंतर स्पृह धातू, स्पृह म्हणजे इच्छा असणे, तर स्पृह धातूच्या वेळेस कोणत्या शब्दाची चतुर्थी घेणार? स्पृह. लोभी धनाय स्पृहती, हे वाक्य बघितलं ना आपण, स्पृह धातू त्या ठिकाणी वापरलेला होता. कोणत्या शब्दाची चतुर्थी केलेली तिथे? धनाय. धनाय. म्हणजेच स्पृह धातू ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस जी गोष्टीची इच्छा केली जाते, जी गोष्ट पाहिजे असं म्हटलं जातं त्याची चतुर्थी घ्यायची. लोभी धनाची इच्छा करतोय, ज्या गोष्टीची इच्छा केली जाते त्याची चतुर्थी घ्यायची. ठीक आहे, इतकं लक्षात ठेवणार. मेन काय लक्षात ठेवायचं याच्यामध्ये, हे जे आहेत ना उपपद विभक्तीचे नियम, हे तुम्हाला वाक्य बनवण्यासाठी कामात येणार आहेत, म्हणून हे लक्षात ठेवायचे किंवा हे लक्षात राहू द्यायचे की कोणत्या धातूच्या योगी कोणती विभक्ती येते, ते तुम्हाला पटपट वाक्य बनवता येतात. बाकी कारक आणि विभक्ती यांचा संबंध कशासाठी लक्षात ठेवायचा आहे? जे ACQ येणारे अंडरलाईन केलेला शब्द त्याचं कारक ओळखण्यासाठी विभक्ती आणि कारकचा संबंध लक्षात ठेवायचा. आपल्याला सोपं जातं विभक्ती ओळखायला, कारण शब्द पाठ केलेले राहिले तर विभक्ती लवकर ओळखता येते आणि त्याच्या थ्रू कारक ओळखता येतं लवकर, म्हणून आपण विभक्ती थ्रू कारक ओळखण्याचा हे ठेवतो. विभक्ती कोणती? चतुर्थी विभक्तीचं कारक कोणतं येईल? संप्रदान कारक. तृतीय विभक्ती कारक कोणतं येईल? करण करण कारक.
हां जर का कर वाक्य कर्मणी असेल आणि मग तृतीय विभक्तीमध्ये जर शब्द असेल तर कारक कोणतं येईल? करता कार करता करता हं. द्वितीय करता द्वितीय विभक्तीचं कारक कोणतं येईल? कर्म. कर्म कर्मकार. आणि प्रथम विभक्तीचं कारक कोणतं येईल? करता कार कर्ताकारक हं? ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना कारक प्रकरण? याचे जे कारक प्रकरणाची जे पण सूत्र आहेत ते सगळ्यांनी पाठ करा, कारण कारक प्रकरणाचे सूत्र तुम्हाला 5 मार्काला MCQ साठी येतात. कारक प्रकरणाचे सूत्र येतील किंवा ह्या उपपद विभक्तीचे जे नियम आहेत ते येतील MCQ मध्ये. त्याच्यामुळे कारक प्रकरणाचे सूत्र पाठ करा सगळ्यांनी. आणि उपपद सर विभक्ती एसीक्यू पण सर एसीक्यू पण येणार का कारक प्रकरणावर? हो, कारकवरती ACQ नाही एक 5 मार्काचा ACQ आहे. त्याच्यामध्ये 5 वाक्य राहतील आणि 5 वाक्यांमध्ये प्रत्येक वाक्यात एक एक शब्द अंडरलाईन केलेला राहील. त्या अंडरलाईन केलेल्या शब्दाचं कारक ओळखायचं आहे आणि त्याचा अर्थ लिहायचा आहे. कारक ओळखायला अर्धा मार्क, अर्थ लिहायला अर्धा मार्क असं राहतं. ठीक आहे, हे जी सूत्र आहेत